नो एंट्रीवाला मॅटर आहे वाटतं इथं पण. गाडी रेडी करून रेडी झालं आहे पण आमची हालत खराब आहे. आता जेवायला मागवले आम्ही पापड. आपली गाडी आता एकदम व्यवस्थित झाली. राहुल शेटने आपली गाडी व्यवस्थित केली. पहिले मी त्याला दाखवलं सगळं व्यवस्थित झाला असता. या JCBची कंडिशन तुम्ही बघू शकता. अख्खीच्या अख्खीच गेले. ज्याची त्याने काढायचा पण विचार नाही केला वाटतं तिला. डायरेक्ट यो मस्त रात्री आता जळले. ही रूम आहे. आपण काल रात्री घेतली होती. रात्री 12 वाजता आपण रूम घेतली होती. 1350 रुपयात पडली होती आपल्याला ही रूम. सगळं आपल्या बॅगा पडल्या त्या. हे सगळं आता बाईकवर लावायचे आहेत. भाऊ आपला मेकअप करतोय आणि बाहेर खूप सुंदर असा व्ह्यू आहे. पूर्ण जंगलच जंगल दिसतोय. रूम मस्त आहे. कोणाला यायचं असेल तर येऊ शकतं. 1300 रुपयात जाम काम. वॉशरूम पण क्लीन आहे एकदम. हॉटेलचं नाव पण सांगतो तुम्हाला मी. हॉटेलचं नाव काय आहे मलाच माहीत नाही अजून. तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण अमृतसरवरून श्रीनगरला चाललो आहे. आपली गाडी अजून स्टेशनवर आहे पार्सल ऑफिसमध्ये. तिथून आपण आपली गाडी घेऊन निघू. पहिले आता पेट्रोल घ्यायला लागेल. सगळ्यात पहिले गाडीमध्ये काहीच पेट्रोल नाही आपल्या. पेट्रोल 2-3 लिटर पेट्रोल घेऊन गाडी चालू करून मग पंपावर जाऊन फुल करायला लागेल. बाकी आज जर डायरेक्ट श्रीनगर निघणार आहे आपण. बघू जर झालं तर अमृतसर फिरायचं, नाही तर डायरेक्ट श्रीनगरला. कारण की श्रीनगरला जायला पण आपल्याला 9 तास दाखवतात. आणि पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे अख्ख्या रस्त्यामध्ये. रात्री बघितलं आहे मी. पूर्ण रस्त्याचं काम चालू आहे श्रीनगरच्या. त्यामुळे आपल्याला नीट जायला लागेल. लवकर जावं लागेल. त्याआधी लवकर निघू इथून अमृतसरवरून. मग काय श्रीनगरला जायचं टेन्शन नाही राहणार. श्रीनगरला आपण जरी 9 वाजेपर्यंत पोहोचलो, 8-9 वाजेपर्यंत, तरी पण आपण इथं रूम घेऊन मग राहू शकतो. मग दुसऱ्या दिवशी आपल्याला श्रीनगरच फिरायचं आहे. या सर्व बॅगा आहेत. पॅक झाल्यात आता आमच्या बॅगा. निघतो बाय बाय करून हॉटेलला. या बॅगा घेऊन निघल्या. चलो लदाख. हेल्मेट, टँक बॅग आणि आमच्या आलेली लिफ्ट. तरी किती मोठा दिले. जाम माकले काय. लिफ्ट भारी आहे. ट्रॅकर जातं तसं बॅग घेऊन झालं. वजा बॅग भरून एकदम पॅक. कसली माझी नो एंट्रीवाला मॅटर आहे वाटतं इथं पण. नो एंट्रीवाला मॅटर आहे वाटतं इथं पण. आपणच फिरता बाई. लोकांनी फिरत सकाळ एवढा सकाळ फक्त मार्केटमध्ये आम्हीच फिरतोय. बाकी लोक सगळी झोपले आहेत. बाई झोपायला आले तिथं. आम्ही फिरायला आलोय. तिथे आम्हाला किती गांभीर्य असेल आम्हाला तुम्हाला या गोष्टीवरून समजतं. चाललो आता. काकांची रिक्षा भेटले. स्टेशनला चाललोय गाडी घ्यायला. रात्री रिक्षावाल्याला फोन केला होता पण त्यांनी फोन उचलला नाही. झोपला असेल तो पण. त्याने पण रात्री जास्त कमवलं असतील. नाही तर फक्त तो नाईटलाच फिरत असतो. नाईटलाच पैसे कमवत असेल.
काय खतरनाक लोक ना. आता जस्ट आम्ही एका ठोकला असता, कॅमेऱ्यात दिसला असेल तुम्हाला. काम काढला असतं, त्याचा काम काढला असता. भारी वाटतं मग स्टेशन. तर मित्रांनो आपली बाईक तर सुटेल आता. ही तिची बिल्टी आहे बाईकची आपल्या. आणि त्यांनी आपल्याला आधार कार्ड द्यायला सांगितलं. आपण आधार कार्ड दिला होता, माझ्या आधार कार्डवर बुक होती. आता त्यांनी इथून करून आपण देणार आहे. 2 मिनिटात तुम्हाला दाखवतो. आता त्या इथून हा पेपर घेऊन आऊट करणार आहेत. त्यांनी सांगितलं पहिले बाईक येऊ दे आपली तशी, मग आऊट करून देतील. ते बाईक आल्याशिवाय आऊट नाही करून देणार. बघतो आता काय सिस्टम आहे. ते गेल्यात 200 रुपये घेतलेत त्यांनी. बाईक आणायला गेल्यात आपली. आपला भाऊ इथे उभा आहे. कितने की गाड़ी? ये 4.5 लाख. आपल्या गाडीचे तर अनबॉक्सिंग करीत घेतले. क्या बोल रहा? क्या बोल रहा? नगदी कैश. हाँ कॅश. एकदम त्यांनी प्रॉपर पॅक केली होती. एवरेज कितनी है इसकी? 12 की. दिखाई कैसे मारा यार? क्या हो गया, ब्लेड गिर गया क्या? बहुत दिन से ऐसी गर्मी हो रही है क्या? अभी से हो रही है क्या गर्मी? गर्मी बहुत दिन से हो रही है, बहुत ज़्यादा ही गर्मी लग रही है. बहुत ज़्यादा. मिरर बिरर ओके एकदम. वहाँ तो कम गर्मी होती. अभी कम हो गया. अरे वहाँ आप जहाँ से आए. हाँ वहाँ तो बहुत कम होगा. वहाँ तो ठंड लग रही है अभी. ठंड लग रही है. यहाँ तो बाहर चाहिए तो बहुत दिन. फायनली आपली बाईक बाहेर आलेली आहे. आता त्यात पेट्रोल टाकून निघूया आपण. काय विषय नाही आहे. बघू आता पेट्रोल तर आपल्याला इथे भेटेल. बोला 10 किलोमीटर पेट्रोल आहे. त्यात बघू आपण घेऊ. गाडी रेडी करून रेडी झालं आहे. पण आमची हालत खराब आहे. आमची हालत जाम खराब आहे. खतरनाक गरमी होते, खतरनाक. आपल्याकडे जशी मे महिन्यात गरमी होत होती ना, त्यापेक्षा जास्त गरमी इथं होते. निघलो का काय वाटणार नाही. निघलो का इथं अमृतसरमध्ये थांबायचाच नाही. डायरेक्ट थंडीतच थांबायला जाऊ. मस्ती करायचीच नाही गरमीमध्ये. आता पेट्रोल आणायचं आहे. पेट्रोलचा बंदोबस्त करायचा आहे आता. मग आम्ही इथून निघतो कडेकडेने. आता रिक्षामध्ये चाललो आहे पेट्रोल आणायला. गाडी टाकायला पेट्रोल नाही. पेट्रोल आपण बाटली घेऊन चाललो आहे इथून. आणि मस्त पेट्रोल घेऊन येऊ बाटलीमध्ये आपल्या गाडीत टाकायला. चालत जायला जाम त्रास होतो. त्यामुळे डायरेक्ट सायकल रिक्षा केली. त्यात बसून चाललो आहे. अंकल चालवत आहे. तो किधर कैन मिलेगा पेट्रोल का? पेट्रोल लेके जाने के लिए कैन मिलेगा? कैन हाँ पेट्रोल घेतला आपल्या गाडीत. आता पेट्रोल स्वस्त आहे आपल्यापेक्षा. इथे 96 आहे. आपल्याकडं 106 आहे. 10 रुपयाचा फरक येताना पेट्रोलमध्ये. आपल्यापेक्षा पेट्रोल इथं बराच स्वस्त आहे. आपल्याकडं 96 आहे. आपल्याकडे 106 रुपये लिटर पेट्रोल आहे. 3 बाटल्या पेट्रोल घेऊन चाललं तेवढं आपली गाडी स्टार्ट होईल आणि इथपर्यंत येईल. मग इथून पुढून डायरेक्ट मॅप लावायचा आणि डायरेक्ट निघायचा श्रीनगरला. पुढचा प्लॅन करू श्रीनगरवरून जसं आहे तसं. पहिले श्रीनगर फिरायचं आहे.
नंतर पुढचं बघू कसं काय करायचं ते. जेवायला आता नाश्ता तर अजून केला नाही, पण नाश्ता बघतो मस्त, नाश्ता करतो आणि निघतो. माझी बसून हालत खराब आहे. अंकलचं काय आलं असेल, एवढ्या गर्दी सायकल झालं ते पण फक्त 50 रुपयामध्ये. विचार करू शकता तुम्ही. आता आपले शेटने घेतले पेट्रोल टाकीत. आपले हेल्मेट कुठे आणलं का इथं? काय काय उचलला नाही ना? काय उचलायला लावला नाही ना? नाही, गाडी आली ना. असं पेट्रोल भरीत लावले आता गाडीमध्ये आपल्या. आणि आता आपल्या वाटेला निघायचं आहे आपल्याला हळूहळू. टेन्शन घ्यायचं नाही, त्रास द्यायचा नाही कोणाला. लोक खतरनाक आहेत बाई. रिक्षावाला डायरेक्ट भांडा उठतान, डायरेक्ट भांडायला येतात. माझ्याशी नाही, ते रिक्षावाला होता ना, कस्टमर. हा, ते त्यांचं खतरनाक. रुपये लिटर पेट्रोल आहे त्या आईला. आपल्याकडे 96 रुपये. 96 रुपये 106 नाही, चुकून 106 बोललो. हा, आपल्याकडे 106 आहे. गाडी रेडी झाली बघा, एकदम पद्धतशीर गाडी रेडी झाली. शेट यो टेकला खाली चालायची नाही ना, पण पुठ्ठा टाकतो का त्या खाली. अमृतसरला आता आपल्या गाडीचा ट्रिप 0 करत लावली मी. हा, ट्रिप डायरेक्ट 0 केले. गाडी आपली स्टार्ट झाली एकदम पद्धतशीर. सगळा एकदम सेट आहे गाडीचा. फक्त ट्रेनमध्ये हे लूज झालं आहे थोडंसं. ते का आपल्याला कोणता पण गॅरेजवाला टाईट करून देईल. 2 मिनटाचं काम येतो फक्त. 2 मिनटात टाईट होईल. बाकी राहुल शेटची जागा, तो आपला लॅपटॉप घ्यायचं सगळं. आपलं हेल्मेट जॅकेट घालतो मी आता, रेडी होतो.
वाटला मला पण जोराम भमकाला ना बाहेर. यायला असं नको. गरमी मुलं अशी होते का? लिंबू पाण्याचा ब्रेक घेतलाय. जाम गरमी आहे, खतरनाक वाली गरमी आहे. जाम खतरनाक वाली गरमी आहे. सगळा पॅक करून चाललोय तरी पण, कारण की हीट एवढी लागते ना. इथंची पण हीट वेव्ह अलर्ट आलेला आहे. त्यामुळं मस्त लिंबू थोडं पिणार आहे आणि मस्त इथून निघणार आहे. एकदा जम्मूमध्ये पोचलो ना का टेम्परेचर एकदम नॉर्मल होऊन जाईल. मग काय त्रास नाही वाटणार गाडी चालवायला. तिथं जरा जास्त टेम्परेचर आहे. आत्ता माझ्या अंदाने 40-42 असेल टेम्परेचर. लिंबू सर्व पिऊन घेतो मस्त आणि आमच्या पुढच्या वाटचालीकडे निघतोय. शबील वाटत आहे. शबील मस्त थंड थंड वाटत आहे. काहीतरी ज्यूस त्यात प्रकार येतो पण
तिला मस्त वाटतं, एकदम थंड वाटतं ते पण. बघा इथे ती वाटत आहे सफिल म्हणून एक सरबत आहे, फ्रीमध्ये वाटत आहे सगळ्यांना, एकदम फ्रीमध्ये वाटत लावलं सगळ्यांना. डायरेक्ट 20 किलोमीटर, 7 किलोमीटर 7-8 किलोमीटर टोल आ जाएगा। बराबर टोल आ जाएगा, टोल से सीधा ही जाना, कहीं पर नहीं मुड़ना। आगे आगे 10 किलोमीटर आगे जाके एक मलकपुर चौक आएगा, सीधा ही जाना, गोल सा टर्न आएगा, बराबर उसके भी सीधा चले जाना। सीधा जाओगे डाउनटाउन, पता ना आपको, जैसे बर्गर किंग वगैरह होता है, हाँ बराबर, वो एक जगह आ जाएगी, उससे सीधा जाओ जम्मू ही जम्मू। मतलब ये रोड सीधा ही चला जाता है, ये सीधा ही जाना, कहीं पर नहीं मुड़ना। ठीक है चलेगा, पता क्या बात है, थैंक यू भाई। इस रोड से कम 1000 राइडर जाते हैं। बराबर, मैं हमको यही सजेस्ट करता हूँ इधर से जाओ, क्योंकि इधर से पता क्या है, ये छोटे छोटे गाँव है, आप बोर हो जाएगा, जाते पीले राइडर तो वैसे बोर हो जाएगा। बराबर, इधर खाने को कुछ पेट्रोल पंप की इतनी दिक्कत, ये आपको पर 5-10 किलोमीटर ज़्यादा भी पड़ेगा ना, बड़ी हाई भी आप क्रूज करते एवरेज मिल जाएगी, यहाँ पे एवरेज नहीं मिलनी। बराबर है ना, बराबर है। आप सीधा सीधा जाओ, ठीक है, खाने पीने का रास्ता, पेट्रोल पंप, सब कुछ वहाँ मिल जाएगा आराम से। ठीक है चलते हैं। आपके मैप में ना इधर ही दिखाएगा, सभी राइडर इधर को जाते हैं। हाँ इधर से दिखा, उधर से भी दिखाया था, इधर से भी दिखाया था। आए कहाँ से? मुंबई, आप मुंबई से पहले भी बहुत आए यहाँ पे। मुंबई, हाँ तो आते ही रहते कहाँ कभी से आ रहे कभी। हो? हाँ सीजन आ रहा ना, हम भी अभी होकर आए, सच पास होकर आए थे हम। सच पास गए थे क्या? ठीक है चलते हैं। सीधा सीधा जाना आराम से। ठीक है चल, थैंक यू। आज तो स्टे जम्मू या श्रीनगर में करना है। आज श्रीनगर में करना है। आज 12 बजने वाले हैं, तो आप 7-8 बजे तक शाम तक पहुँच जाएंगे, तो जाम बहुत होगा अभी। बहुत दिखाया मैप पे, बहुत जाम है। जब आप जम्मू क्रॉस कर लोगे ना, कुछ लोगों से पूछना कि जहाँ कुछ जाम तो ज़्यादा ही श्रीनगर वाला, कुछ ऐसे रोड पकड़ना जहाँ पे जाम कम होगा। बराबर, ठीक है थैंक यू भाई। हरे का सहारा बाबा श्याम हमारा वाला माणूस आहे तो, श्याम बाबा वाला भक्त आहे। किती द्यावी मदत केली नक्की आपली, किती द्यावी मदत केली नक्की आपली। सगळ्यात पहिली गाडी बघा, हिला काहीतरी नाव द्या, त्या गाडीला पहिले काहीतरी नाव द्या। हा तो आपला तो पिक्चर
तो रोड रनर होता मॅड मॅक्स फ्युरी रोड. आपण आता जम्मूमध्ये एंटर झालेलो आहे असं मला वाटतोय. आणि ही कुठली नदी आहे भाऊ? ही कुठली नदी आहे? एवढं पाणी आहे तिला? वा वा वा, किती पाणी आहे बघा ना. डायरेक्ट माझी अशी इच्छा झाली का आता जाऊन डायरेक्ट उरीत मारतो पाण्यात. खरंच ना, जायला अशी इच्छा झाली माझी. वा कठुआ. आत्ता आपण कठुआला आहोत आणि इथे काय सीन आहे आम्हाला माहिती नाही आहे, त्यामुळे आपण बघून घेऊया. काय टेन्शन नाही आहे आपल्याला. सगळ्या गाड्या तर चालल्या तिथून, कोणालाच नाही थांबवत. तिकडून येणाऱ्या आय थिंक गाड्या थांबवतात फक्त. विचारला पण नाही आपल्याला, इज्जत पण नाही दिली आपल्याला. आत्ता आपण जम्मू एंटर झालेलो आहेत. मात्र तरी पण टेम्परेचर काय बदललेला नाही आहे. जम्मूमध्ये पण टेम्परेचर सारखाच आहे. जम्मूला पोहोचल्यावर आपल्याला समजेल टेम्परेचरमध्ये काय फरक आहे काय नाही. इकडे जायचं का तिकडे जायचं होतं? इकडे जायचं का तिकडे जायचं होतं? हां जम्मू जाएगा, जम्मू जाने के लिए थैंक यू। ऑफरोडिंग इथूनच चालू झाली। हां हो
एक पाण्याचा ब्रेक घेतला आहे, त्याचा छोटासा पाण्याचा ब्रेक घेतला आहे. खतरनाक गरम होते, खतरनाक. गाडी पण तेवढीच गरम झाली आहे, खतरनाक गरम झाली गाडी, खतरनाक खतरनाक म्हणजे हिशोबाच्या बाहेर गरम झाली. तर थोडंसं पाणी बिणी पितो, थंड होतं ना मग निघतो थोडंसं 5 मिनिटापासून. तोडून काढलाय म्हणून रस्ता खराब झाला तशी. तुझ्या चांगला तोडून काढलाय त्याचे. AC नॉन AC लिहिलं इथे. AC वाटतं का तुला? आहे AC नॉन AC रूम्स अवेलेबल. कुठं घेऊ? इथे घेऊ का मागे घेऊ? गाडी पण आपली चांगली लागली पाहिजे. आता जेवायला मागवले आम्ही पापड, जिरा राईस, रोट्या, कांदा भाजी. हां, आता इथे आम्ही जेवायला थांबलो आहे. तर आम्ही रोट्या, पनीरची भाजी आणि पापड मागवले आणि जिरा राईस मागवले. चुकून आम्ही व्हेज हॉटेलला थांबलो, खायचं होतं नॉनव्हेज. आता आलो व्हेजला तर व्हेजच खाऊन घेतो आणि चांगला पोपट झालेला आम्ही आणि गपचूप निघतो. बघा कोट बी ठेवले आम्ही, कोट नाही जॅकेट ठेवले आम्ही त्याची आणि हेल्मेट. सगळ्यांनी साथ सोडले एवढ्या गरमीमध्ये. गोप्रो पण थकले, इंस्टा फक्त चालतो. मोबाईल एवढा गरम होतो का डायरेक्ट ओव्हर टेम्परेचर दाखवतो. डायरेक्ट हाय टेम्परेचरचा त्याची सिम्बॉल येतो ना, मोबाईल बंद होतो. तर थांबलो आहे तिथे, थोडं थंड वाटतं आहे. थोडंसं थांबू अर्धा एक तास आणि मग निघू. गर्मी के कारण दादा की हालत खराब, बहुत ही खराब. साला सोच के आए थे यहाँ पे ठंडी रहेगी, इन्होंने तो फंसा दिया पूरा का पूरा. ऊपर से दादा लाइनर वाला जैकेट पहने थे. ये लाइनर खाली ठंड में काम होते, ये यहाँ गर्मी में भी पहने थे. सगळं सामान ठेवले. गोप्रोला लावलेलंच आहे. गोप्रोची बॅटरी लो झाली आहे. तर जाताना डायरेक्ट चार्जिंग लावायचा आणि कडेकडेने निघायचा. हॉटेल मस्त होता,
पण भाजीमध्ये घोटाळा होता. भाजी वाटला होता. जेवायला एकदम थकलाच होता, थकलाच. तो बघा हे नाव लक्षात ठेवा, अजिबात येऊ नका, अजिबात. आपली धन्नू इथं उभी आहे. हवा का ते मस्त थंड होते. तवी ब्रिज, जम्मू तवी. गाड एवढ्या दिवसात कवा जिंदगीत प्रॉब्लेम नाही दिला का? हा वा परत बंद झाली. शिटा खाली. हां मी बसला तिथं. काढायचा
हां गाडी झाली बंद आपली. गाडीने छोटासा प्रॉब्लेम दिला आहे. स्टँडचा सेन्सरचा इश्यू होता आपल्या गाडीमध्ये. आता तर काय सगळ्या बॅगा काढून परत लावावं लागतील. काढून बॅगा नाही काढायची गरज. थांब. हालत खराब. 1-1.5 तास गेला असेल ना आपला. 1-1.5 तास आपल्याला बराच पुढं पोहोचवला होता. गाडीचा साईड स्टँड सेन्सर इश्यू देतो आहे. ट्रेनमध्ये वाटतं त्यांनी साईड स्टँडलाच लावली होती गाडी, त्यामुळे तो इश्यू द्यायला लागला आहे. मित्रांनो, हा बघा धबधबा. आपल्याकडचं धबधबा संपलं सगळं. खतरनाक पाणी वाहतो. हा पाणी किती होतो बघ. आपल्याकडचे सगळे धबधबे संपले. एकदम प्रॉपर धबधबा चालू. इथं पाऊस पण नाही पडत आहे अजून. आपला गाडी आता एकदम व्यवस्थित झाले. आपली गाडी आता एकदम व्यवस्थित झाली. राहुल शेटने आपली गाडी व्यवस्थित केली. पहिले मी त्याला दाखवलं असतं सगळं व्यवस्थित झाला असता, पण मीच काड्या घालायला विलगलो होतो. फायदा नाही झाला. चला आता डायरेक्ट श्रीनगर. डायरेक्ट मध्ये मध्ये काय आला स्पॉट तो तुम्हाला दाखवतो, नाहीतर नुसताच लांबत जाईल व्हिडिओ. एक भला मोठा बोगदा पार करून आता मी दुसऱ्या बोगद्याकडे चाललो आहे. आवाजाचा थोडासा आपला इश्यू झाला आहे, कारण की माईकचा तुम्हाला सांगितलं माईक आपला खराब झाला आहे. तोपर्यंत जेवढा आवाज येईल तेवढा. बाकी श्रीनगरला पोचल्यावर आपल्याला अजून एक ऑप्शन आहे वायरलेस माईकचा. वायरलेस माईक जर आपलं काम केला पेट्रोलला काम 25 आणि भली मोठी अशी ट्रॅफिक. भली मोठी अशी ट्रॅफिक लागली आहे. भली मोठी. अरे इथं पण कोणती तरी जागा आहे, कंपाऊंड केले. बघ काय बोलतो, पाटलांची असेल जागा. अशी काय जागा द्या ना आम्हाला.
आता अख्खा माकले तो बघ. हे गार्डन मध्ये नका फिरू रे. हा काय गार्डन आहे का? येस ब्रो, बोगदाच आहे हा. पण मला हा असं वाटतं की आताच चालू झालेला बोगदा आहे. हा काय बोलतो बाबा? हे भागो पला. त्याला लय मजा आली राहुल. प्रेमात आरामात प्रेमात. कोणच हात नाही करी. कीर्तन करतात भाई. मला वाटलं कोण नाही हात करी काय. छपरी छपरी. पैसा वसूल.
या नदीला जाम पाणी आले, रस्त्यात कुठं पाऊस पडताना दिसला नाही आम्हाला. खूप सारा पाणी आहे, खूप सारा, जाम जोरात पाणी वाहतोय. हा बघू शकता तुम्ही. त्या साईडून रस्ता आहे, पण मध्ये एक माणूस भेटला आम्हाला. तो बोलतो का पूर्ण चिखल झाला असेल त्या रस्त्याला, त्यामुळे त्या रस्त्याने जाऊ नका. तर ते दिसतं आपल्याला इथेशी पूर्ण गाड्यांचा चिखल उडतं इथून. त्यामुळे तो बोलला का ह्या रस्त्यांचा हा रस्ता चांगला आहे. बघू आता रस्ता कसा आहे नंतर समजेलच आपल्याला. बाकी गोप्रोच्या व्हिडिओ पण काढले आहेत मस्त टनलमधून. आणि क्लायमेट आता चेंज झालेला आहे. आता कुठं आमच्या जीवाला शांती लागली आहे. क्लायमेट आता पूर्ण चेंज झालं, वातावरण पूर्ण थंड झालं. आता इथेशी आपण सकाळी 40 डिग्रीमध्ये होतो, पण आता इथेशी 35 डिग्री दाखवत आहे. पण 35 डिग्रीच्या मानामध्ये खूप थंड आहे, एकदम थंड वाटायला लागले इथे. आता बघतो अजून आपल्याला 140 किलोमीटर जायचं आहे. 140 किलोमीटरला 9-10 वाजतील आपल्याला पोचता श्रीनगरला पोचून आजचा स्टे आहे आपला श्रीनगरला. त्यानंतर पुढे निघणार आहे आपण. श्रीनगर सकाळी फिरायचं मस्त. टाईम झाला श्रीनगरला तर श्रीनगरला राहायचं, नाही तर मग डायरेक्ट कारगिलला जाऊन मस्तीला थांबायचं. तेवढाच आपला रस्ता क्लिअर होईल. कारगिल फक्त 200 किलोमीटर आहे श्रीनगरपासून. कारगिलला जाऊन राहिलो तर मग दुसऱ्या दिवशी आपण लेहला पोचू शकतो. ही आपली गाडी एकदम आता काही प्रॉब्लेम देत नाही आहे राव चटणी बनवल्यापासून. श्रीनगर जाना है सर. बस यही रास्ता ले लो, बस नेशनल हाईवे पे चलेगा. ठीक है चलेगा, थैंक यू. भारी रे आईची कहाण तर नाही. हा यो ही जर एखादी पली पडली तर डायरेक्ट कामच 25. त्या पण ठोकल्या बिकल्या काय नाही, तशा ठेवल्यात. लोक मजा घेतात. लोक मजा घेतात आईची गाण तर नाही. ही बघ आपली आर्यस. बाजार. ओम नमः शिवाय. गुलमर्ग 186, श्रीनगर 135 आणि सोनमर्ग 212.
इथपर्यंत आवाज येतो पाण्याचा. या JCBची कंडिशन तुम्ही बघू शकता. अख्खीच्या अख्खी गायब झाले, फक्त तिचा वरचा फांगडा राहिले. माणसा सगळं गायब झाले डायरेक्ट. त्याच्यात जर माणूस असेल तर त्याच्यातच राहिला असेल. ईश्वर त्याच्या आत्म्यात शांती देव. बघा ना काय खतरनाक सीन झालं त्याचा. डायरेक्ट अख्खीच्या अख्खीच गेले. ज्याचे त्याने काढायचा पण विचार नाही केला वाटतं तिला. डायरेक्ट तशीच ठेवून दिले तिला सॅम्पलला. आता जस्ट पावसामध्ये भिजत आम्ही पोहोचलोय हॉटेल रूमवर. रूम घेतली, रूम तिथे बुक केली, सामान ठेवलं आहे. खायला आलो इथेशी. चिकन खातोय आणि रुमाली रोटी आहे. बघू काय टेस्ट आहे ते चालू आहे. इथंच खायला भेटले आपल्याला. यो मस्त रात्री आता दल लेकवर फिरतोय. थंडी एवढी वाढली आहे, कापाट थंडी. सकाळी तर गरम होत होतं आपल्याला. एकाच ब्लॉकमध्ये आपण दोन्ही पण बघितलं, गरमी पण खतरनाक वाली, थंडी पण खतरनाक, म्हणजे खतरनाक थंडी. आता जेवून आलो आहे तिथे, जेवून आणि फिरतो इकडे तिकडे. आता चाललो रूमवर जाऊन मस्त झोपतो. सकाळी तुम्हाला दल्ले दाखवतो. सकाळी बाकी श्रीनगर फिरू आपण, जे फिरायचं बोटीत बसून फिरायचं आहे काय असेल ते बघू. आणि सकाळी दुपारच्या टायमिंगला मग कारगिलला निघू.